जेव्हा महिला समृद्ध होतील तेव्हा जगही समृद्ध होईल। आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी महिला समृद्धीच्या दृष्टीने सुरू केलेले विविध प्रयत्न आज नव्या भारतासाठी अभिमानाची बाब ठरत आहेत। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नारायणींच्या अतुलनीय कौशल्याला सलाम। ज्या ज्या देशाने महिलांना समान संधी उपलब्ध करून दिल्या आहेत ते देश आज जागतिक स्तरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत। नव्या भारताच्या विकास यात्रेमध्ये स्त्री शक्तीचे मोलाचे योगदान ठरत आहे। महिलांच्या शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य व्यवस्थांसाठी आज देश पातळीवर आणि राज्य पातळीवरही चांगल्या व्यवस्था उभारल्या जात आहेत। महिलांच्या सशक्तीकरणासाठी केंद्रासह राज्यातही विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येत आहे। मुलगी जन्माला आली की ती लखपती होणार आहे। पीएम मातृवंदन योजनेचा आजवर 3 कोटी महिलांना फायदा झाला आहे। देशाच्या लोकशाहीतील महिलांचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे। त्याच दृष्टीने संसदेत नारी वंदन अधिनियम मंजूर होणे हे देशातील महिलांच्या वाढत्या सामर्थ्याची साक्ष आहे। गेल्या काही वर्षांमध्ये महिलांच्या उच्च शिक्षणाच्या प्रमाणात 28% वाढ झाली आहे। विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमात महिलांनी 43% अशी विक्रमी नोंद केली असून ती जागतिक स्तरावर सर्वाधिक नोंद ठरली आहे। ग्रामीण महिला विविध सरकारी व्यवस्थांच्या माध्यमातून रोजगारक्षम झालेल्या दिसत असून त्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी ताकद देत आहेत, तर शहरी महिला विविध कौशल्यांच्या माध्यमातून अधिक समृद्ध होताना दिसत आहेत आणि हीच नव्या भारताची ओळख आहे। जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीला आणि त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीला प्रोत्साहन देऊया, त्यांना समान संधी देण्यासाठी प्रयत्नशील राहूया। आमच्या महिला या शक्तीचं प्रतीक आहे। ही सगळी शक्ती खऱ्या अर्थानं आमच्या पाठीशी या ठिकाणी उभी आहे, म्हणूनच आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हे काम करू शकतो। आपला आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी जर उभा राहिला तर मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये मोदीजींचं स्वप्न जे आहे सक्षम महिलांचं ते आपण पूर्ण करू शकू।